नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा 2024 ची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। इयत्ता दुसरी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची उत्तरसूची पाहणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा, गणितामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत। प्रश्न 26 ते प्रश्न 75। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 25 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। बघा, एका शाळेत 5 वर्गखोल्या आहेत। प्रत्येक वर्गात 20 विद्यार्थी असतील तर शाळेत एकूण किती विद्यार्थी असतील? आता काय सांगितलंय, एका शाळेमध्ये 5 वर्गखोल्या। बघा, आता या प्रकारचे प्रश्न सोडवताना काय करायचं आहे, एक शाळा, एका शाळेमध्ये किती वर्गखोल्या? 5 वर्गखोल्या। प्रत्येक वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? तर 20 विद्यार्थी। तर शाळेत एकूण विद्यार्थी किती? एका वर्गामध्ये 20 विद्यार्थी। मग अशा 5 वर्गखोल्यांमधले एकूण विद्यार्थी आपल्याला काढायचे। मग काय करायचं, या दोघांचा गुणाकार। मग 20 गुणिले 5, 5 0 0, 5 दुने 10। मग किती विद्यार्थी आहेत? तर 100। एकूण विद्यार्थी आहेत 100। मग इथे 100 असा पर्याय कुठे नाही आहे, पण बघा 100च आपण कोणत्या पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो। आता बघा, एक शतक त्यालाच आपण 100 असं सुद्धा म्हणतो। एक शतक म्हणजे 100। आता 25 एकक येईल का? तर नाही, आपलं उत्तर आहे 100। 100 दशक येईल का? नाही, आपल्याला माहिती आहे 100 दशक म्हणजे काय, अजून एक शून्य देतो, कारण दशक म्हणजे 10। मग हे 1000 झाले। मग आपलं उत्तर आहे 100। मग एक शतक म्हणजे 100। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, पाव मीटर बरोबर किती सेंटीमीटर? आपल्या सगळ्यांना माहिती, ही सूत्र माहीत असणं गरजेचं आहे। बघा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। मग आता बघा, 1 मीटर म्हणजे हा पूर्ण भाग आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। आता याचे मी काय करते, बरोबर 4 भाग करते। मग हा एक भाग त्याला आपण काय म्हणतो, पाव भाग म्हणतो। पाव भाग, मग आपण लिहिताना तो कसं लिहितो, 4 भागापैकी एक भाग, त्याला आपण काय म्हणतो, पाव भाग। पाव भाग म्हणजे किती, 25। मग आपल्याला पाव मीटर विचारले। मग पाव मीटर म्हणजेच किती, 25 सेंटीमीटर। मग 25 सेंटीमीटर कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये। 53वा प्रश्न बघूया। लांबी मोजण्यासाठी टिंब वापरतात। दोरी, वजन काटा, मोजपट्टी, लिटरचे माप। आता वजन काटा आपण कशासाठी वापरतो, तर धान्य मोजण्यासाठी, वस्तूचं माप, वस्तुमान मोजण्यासाठी वजन काटा वापरतो। लिटर, लिक्विड, द्रव पदार्थ असतात ते मोजण्यासाठी आपण लिटर वापरतो, म्हणजे दूध, पाणी, पेय हे मोजण्यासाठी आपण लिटर वापरतो। मग लांबी मोजण्यासाठी आपण मोजपट्टी वापरतो। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। 54वा प्रश्न, अर्धा किलोग्रॅम अधिक पाव किलोग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम। मग अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम अधिक पाव किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम। मग 500 अधिक 250 बरोबर किती, 750। हे ग्रॅममध्ये काढले मी, हे ग्रॅममध्ये काढलं। आता आपल्याला माहिती आहे बघा, हे 1 किलोग्रॅम जर आपण धरलं तर हे 750 ग्रॅम म्हणजे हे काय 3 भाग यायचे, हे 3 भाग म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पाऊण किलोग्रॅम। 750 ग्रॅम म्हणजेच पाऊण किलोग्रॅम। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कारण हा अर्धा, बघा हा इथून इथपर्यंत अर्धा आणि हा पाव, एकूण झालं पाऊण किलोग्रॅम। पर्याय क्रमांक 4। 500 ग्रॅम बरोबर टिंब किलोग्रॅम। 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलोग्रॅम। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। अर्धा लिटर तेलाची 1 पिशवी आहे। 4 लिटर तेल घेण्यासाठी किती पिशव्या घ्याव्या लागतील? एक सोपी पद्धत सांगते। अर्धा लिटर म्हणजे किती आपल्याला माहिती आहे, 1 लिटर म्हणजे 1000 मिली। 1000 मिली। मग अर्धा लिटर म्हणजे 500 मिली। अर्धा लिटर म्हणजे किती, 500 मिली। आणि आपल्याला 4 लिटर तेल घेण्यासाठी किती पिशव्या घ्याव्या लागतील असं विचारलंय। मग 4 लिटर म्हणजे किती, 4000। मग आता इथे काय करायचं आहे बघा, हे 4000 मिली, कारण 4 लिटरचं मी 4000 मिलीमध्ये कन्वर्ट करून घेतलं। आणि हे 500, अर्धा लिटर म्हणजे 500 मिली। या 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले। आता 5चा पाडा
40 येईपर्यंत म्हणायचं आहे. 5 8 40 यांची वजाबाकी केली, बाकी आली 0. मग किती आलं आपलं उत्तर? 8. म्हणजेच 4 लिटर तेल घेण्यासाठी 8 पिशव्या लागतील. हे जर आपल्याला अवघड वाटत असेल तर त्याच्यापेक्षा पण सोपी पद्धत सांगते बघा. काय सांगितले? अर्धा लिटरची 1 पिशवी म्हणजे 500 लिटरची 1 पिशवी. बघा हे 500 अधिक हे 500 बरोबर 1 लिटर. म्हणजे 1 लिटर होण्यासाठी 2 पिशव्या. 1 लिटर होण्यासाठी 2 पिशव्या म्हणजे 1च्या दुप्पट. मग इथे किती आहे? 4 आहे. मग इथे पण 4च्या दुप्पट. मग 4 दुने 8 म्हणजे 4 लिटर होण्यासाठी किती? 8 पिशव्या लागतील. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राधाबाई रोज अर्धा लिटर दूध विकत घेते तर एका आठवड्यात किती दूध होईल? बघा रोज, रोज म्हणजे एका दिवसाला अर्धा लिटर. आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिली आणि अर्धा लिटर म्हणजे 500 मिली. म्हणजे रोज ती 500 मिली दूध घेते. एका आठवड्याला किती दूध घेईल? मग आपल्याला माहिती आहे 1 आठवडा म्हणजे किती दिवस? 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. मग आता काय करायचे? एका दिवसाला 500 मिली तर एका आठवडा म्हणजे 7 दिवसाचं एकूण दूध किती लिटर होईल ते काढायचं. मग या दोघांचा काय करायचं आहे? गुणाकार. मग इथे बघा 500 गुणिले 7 मग 7 0 0 7 0 0 7 5 35. मग किती झालं हे दूध? 3500 हे मिली आहे. मग आता इथे मिली आहे का? 3500 मिली त्यालाच आपण काय म्हणतो? 3 लिटर 500 मिली म्हणजे 3.5 लिटर. मग 3.5 लिटर कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3.5 लिटर. पुढचा प्रश्न, 2:15 वाजता मिनिट काटा कोठे असेल? आता 2:15 वाजता बघा हे घड्याळ आहे. आपल्याला माहिती इथे 12 असतात, इथे 3 असतात, इथे 6 आणि इथे 9. आता 2:15 वाजता, 2:15 वाजता मिनिट काटा विचारले आपल्याला. मिनिट काटा कुठे असेल तर बरोबर 3 वर 2 आणि तास काटा 2च्या थोडासा पुढे आणि मिनिट काटा मात्र 3 वर असेल. मग आपल्याला फक्त मिनिट काटा विचारले. मग मिनिट काटा कितीवर? 3 वर. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. घड्याळात तास काटा 6च्या पुढे व मिनिट काटा 6 वर असेल तर टिंबटिंब वाजले. तास काटा 6च्या पुढे आणि मिनिट काटा 6 वर. बघा आधी इथे मिनिट काटा बघायचा. मिनिट काटा कुठे आहे? 6 वर आहे. मग आपल्याला माहिती आहे प्रत्येक घड्याळामध्ये 5-5 मिनिटाचा फरक असतो. मग 6 5 30 मिनिटं झालेली आहेत. त्या घड्याळामध्ये मिनिट काटा 6 वर आहे म्हणजेच 30 मिनिटं झालेली आहेत. कारण 6 5 30 मग 30 मिनिटं झालेत. किती वाजून? तास काटा कुणाच्या पुढे? 6च्या पुढे आहेत म्हणजे 6 वाजून 30 मिनिटं झालेत. त्यालाच आपण काय म्हणतो? 6:30 म्हणतो. मग 6:30 कुठे आहेत? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे त्या घड्याळामध्ये 6:30 वाजलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. ग्रेगोरियन वर्षातील किती महिन्यांचे दिवस 30 असतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? ग्रेगोरियन म्हणजे काय? आता इंग्रजी ग्र म्हणजे काय? ग्रेगोरियन म्हणजेच काय? इंग्रजी महिने. इंग्रजी महिने. मग इंग्रजी महिन्यामध्ये किती दिवस 30 दिवसांचे आहेत? तर बघा याच्यामध्ये जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर हे सगळे 31 दिवसांचे महिने. फेब्रुवारी हा 28 किंवा 29 दिवसाचा महिना. मग राहिले हे 4 महिने. कोणकोणते महिने? एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर. हे दिवस किती दिवसांचे आहेत? हे महिने 30 दिवसांचे आहेत. म्हणून मग इथे किती महिने आहेत? तर 4 महिने 30 दिवसांचे असतात. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सौर वर्षातील शेवटचा महिना कोणता? आता सौर वर्ष म्हणजे काय? मराठी महिने. मग मराठी महिने म्हणजे चैत्रपासून फाल्गुनपर्यंत. मग चैत्र पहिला महिना आणि शेवटचा महिना कोणता आहे? फाल्गुन. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रामजवळ 2 रुपयांची 4 नाणी आहेत व 5 रुपयांची 3 नाणी आहेत तर रामजवळ किती रुपये आहेत? बघा 2 रुपयांची 4 नाणी. आता आपल्याला माहिती आहे चाचीचे म्हणजे काय? गुणाकार. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगते की चाचीचे म्हणजे काय? गुणाकार. मग बघा 2 रुपयांची 4 नाणी म्हणजे बेचोक 8 रुपये झाले. 5 रुपयांची 3 नाणी. मग बघा इथे 5 रुपयांची 3 नाणी. मग 5 त्रिक 15. मग आता काय करायचं आहे? 8 अधिक 15. 15 अधिक 8. 8 5 13. हा चलाला 1. 1 आणि 1 2. किती रुपये झाले? 23 रुपये. मग रामजवळ किती रुपये आहेत? तर 23 रुपये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न,
एका चॉकलेटची किंमत 3 रुपये आहे. हर्षने त्याच्या 4 मित्रांना प्रत्येकी 1 चॉकलेट दिले, तर त्याने मित्रांना एकूण किती रुपयांची चॉकलेट दिले? बघा, एका चॉकलेटची किंमत आहे 3 रुपये. त्याने त्याच्या 4 मित्रांना चॉकलेट दिले. 4 मित्रांना, मग इथे किती? 4. मग एकूण किती मित्रांना किती रुपयाची चॉकलेट? मग काय 3 चौक 12. मग एकूण किती रुपयाचे चॉकलेट दिले? 12 रुपयाचे. कारण त्यांनी काय विचारले की त्याने मित्रांना एकूण किती रुपयाचे चॉकलेट. मग मित्र किती? 4च होते. मग 4 गुणिले 3, मग 4 त्रिक 12. 12 रुपयाचे चॉकलेट दिले. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आयताकृती आकार खालीलपैकी कशाचा आहे? आता आयताकृती म्हणजे हा असा आकार. मग बघा, कॅरम बोर्ड चौरस आकृती असतो म्हणजे चौकोनी असतो. बांगडी गोल असते. समोसा त्रिकोणी असतो. मोजपट्टी आयताकृती असते. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. चौकोनाला किती बाजू असतात? बघा, हा चौकोन आहे. मग चौकोनाला 1 2 3 4 4 बाजू 4 कोपरे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? आता ज्यावेळेस अशा प्रकारची आकृती असते म्हणजे एकाच त्रिकोणामध्ये विभाजन केलेलं असतं त्यावेळेस काय करायचं आहे? यांना क्रमांक द्यायचे 1 2 आणि हे 3 आणि या क्रमांकांची काय करायची? बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक हे 3. मग बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. मग एकूण किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये? तर 6. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. इष्टिका चितीला किती कोपरे असतात? बघा, आता इष्टिका चिती म्हणजे या प्रकारची पण असते आणि आयताकृती सुद्धा असते. मग आता याला किती कडा? आधी आपण कडा घेऊया. बघा, इष्टिका चितीला कडा असतात. कडा म्हणजे बाजू. बाजू असतात 12. कोपरे असतात 8. कोपरे असतात 8 आणि शिरोबिंदू. आणि शिरोबिंदू किती असतात? शिरोबिंदू नाही, पृष्ठभाग. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथे हा प्रश्न विचारलाय पण आपल्याला सगळे सांगते प्रश्न. इष्टिका चितीला कडा असतात 12, कोपरे असतात 8 आणि पृष्ठभाग असतात 6. मग आपल्याला विचारलंय काय? कोपरे. मग कोपरे किती असतात? 8. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. शेजारील आकृतीचा आकार पर्यायातून शोधा. आता शंकू म्हणतात का? याला नाही. मग शंकू म्हणजेच काय? याला आपण काय म्हणतो? बघा, या प्रकारचा जो आकार असतो त्याला आपण काय म्हणतो? शंकू म्हणतो. दंडगोल म्हणजे हे या प्रकारचा आकार असा दंडगोल. आणि घन, मग हे कोणते आकार आहे? तर घन आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 घन. पुढचा प्रश्न बघूया. ज्या वस्तूचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो त्या वस्तू घरंगळतात. सरळ, सपाट, वक्र, तिरका. तर वक्र. बरोबर आहे, वक्र. कारण ज्या वस्तूचा पृष्ठभाग वक्र असतो म्हणजेच गोल असतो असा तर ती वस्तू घरंगळते. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि ज्याचा पृष्ठभाग सपाट असतो ती वस्तू घसरते. पुढचा प्रश्न बघा. इथे आपल्याला पॅटर्न दिलेला आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोण योग्य चिन्ह वापरायचं? त्रिकोण अधिक गोल. त्रिकोण अधिक गोल. मग त्रिकोण अधिक गोल. कारण त्रिकोणाच्या नंतर काय आहे? अधिक आहे. मग इथे काय येणार आहे? अधिक. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. ए बी ए ए बी बी ए ए ए बी बी. प्रत्येक वेळेस एक एक अक्षर वाढत जाते. बघा, प्रत्येक वेळेस इथे एक एक पॅटर्न वाढत जाते. मग आता इथे 3 ए आहेत, 3 बी. आता इथे 4 ए आणि 3 बी होणार आहेत. मग इथे 1 2 3 4 आणि हे 3 बी. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 72 ते 75 साठी सूचना आहेत. एका शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची खालील माहिती खाली दिली आहे. या चित्ररूप माहितीचं निरीक्षण करून योग्य उत्तराचा पर्याय निवडा. आता सगळ्यात महत्त्वाचं तर प्रमाण. कारण एका चित्रासाठी प्रमाण आहे 5 मुलं. मग बघा, पायी प्रवास करणारी मुलं आहेत आणि येणारी मुलं आहेत. पायी येणारी मुलं किती आहेत? 1 2 3 4 5. सगळ्यात महत्त्वाचं हे खालचे प्रश्न वाचण्याआधी आपण हे सोडवून घेणं महत्त्वाचं आहे. कारण इथे आपल्याला प्रमाण दिले त्याच्यानुसार हे आपण काढून घ्यायचं आहे. पायी येणारी मुलं बघा 1 2 3 4 5. मग इथे लिहून घ्यायची त्यांची संख्या 5. एका चित्रासाठी 5 मुलं. मग इथे काय करायचं? 5 ला 5 ने गुणायचं. मग 5 5 25. सायकल नेणारी मुलं किती आहेत? 1 2 3 4. इथे आहेत हे 4. 4 गुणिले 5 4 5 20. बस नेणारे 2 जण आहेत. एका मुलासाठी 5 चित्र आहेत म्हणून मी इथे 5 ने गुणायचं. 2 5 10. म्हणजे बस नेणारे 10 विद्यार्थी आहेत.
रिक्षाने येणारे 3 जण आहेत, 3 गुणिले 5 करायचं, 3 5 15. कारने येणारे एकच जण आहेत, 1 म्हणजेच काय गुणिले 5, 1 गुणिले 5 बरोबर किती 5. आता आपण प्रश्नाकडे वळूया. बघा प्रश्न आपल्याला विचारलाय शाळेत येणाऱ्या सर्व मुलांची संख्या किती. सर्व मुलांची विचारले. आता इथे काय करायचे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथे काय घ्यायचे, एकूण मी जेवढी चित्र दिलेत तेवढे लिहून घेतले मी इथे 15. ही पूर्ण मी चित्र मोजलेत. 15 गुणिले 5 करायचं. मग आपल्याला माहिती आहे 15 5 75. मग एकूण किती मुलं शाळेत येणारी आहेत, सर्व मुलांची संख्या आहे 75. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, शाळेत बसने येणाऱ्या मुलांची संख्या किती आहे. आता बसने येणारे बघा, बसने येणारे आपण विद्यार्थी काढून घेतलेले आहेत. चित्र आहेत 2, त्याला 5 ने गुणले मग किती 10. मग किती आहेत 10. मग 10 कुठे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, सायकलपेक्षा पायी येणाऱ्या मुलांची संख्या कितीने कमी किंवा जास्त आहे. मग सायकलने येणारे किती जण आहेत, तर सायकलने येणारे आहेत 20 जण. मग इथे लिहून घेऊया आपण 20 जण. पायी येणारी मुलं किती जण आहेत, 25 आहेत. मग इथे लिहून घेऊया 25. मग कितीने कमी जास्त विचार, मग 25 मधून 5 गेले तर बाकी किती राहिली इथे 5. मग आपल्याला विचार काय, सायकलपेक्षा पायी येणाऱ्या मुलांची संख्या म्हणजे पायी येणाऱ्या मुलांची संख्या काढायची. मग पायी येणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. मग कितीने जास्त आहे, तर 5ने जास्त आहे. मग 5ने जास्त, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, बस रिक्षा कारने येणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती. बसने येणारे विद्यार्थी आहेत 10, रिक्षाने येणारे विद्यार्थी आहेत 15 आणि कारने येणारे विद्यार्थी आहेत 5. या तिघांची आपण बेरीज करूया. बघा, बसने 10, रिक्षाने 15 आणि कारने 5. मग बघा 5 आणि 5 10, हा चलाला 1 1 2 3. एकूण विद्यार्थी किती झाले, हे 30 झाले. मग 30 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा या पद्धतीने आपण गणिताची पूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पेपर 2 आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.